श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाचे आचरणा, कर संपुट जोडून विनवीत से तये वेळी, पुढील कथा विस्तारा, निरोपावा योगेश्वरा, कृपा करी गा दातारा, म्हणून लागला चरणासी. एकोणी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण, सांगत से विस्तारोन, श्री गुरु महिमा अनुपम्य. शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन एके श्री गुरुची कथा, औदुंबर तळी अतिप्रीता, होते श्री गुरु परियेसा. एकोणी सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्य वृक्ष त्यजून, काय प्रीती औदुंबरी. अश्वस्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगती वेदचार, श्री गुरुपिती औदुंबर, कवण कारणे निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकिता, सांगेन याची या वृत्तांता, जधी नरसिंह अवतार होता, हिरण्यकश्यप विदारिला, नखे करुनी दैत्यासी, विदारिले कोपेसी, आतडी काढोनिया हर्षी, घालीतसे माल गळा. तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी, जैसी वडवाग्नी सिंधू पोटी, तैसे विष परियेसा. विदारण करता दैत्यासी, वेधले विष त्या नखांसी, तापली नखे बहुवसी, एक शिष्या एक चित्ते. तैसमी महालक्ष्मी, घेऊन आली अतिप्रेमी, औदुंबर फळ नामी, शांतिकारणे नखांसी. तैवेळी शीतलार्थ, नखे रोवली औदुंबरात, विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नरसिंह देव, देता झाला लक्ष्मीसी खेव, संतोषोनी उभय देव, वर देती तये वेळी. तयासमी औदुंबरासी, देती वर ऋषिकेशी, सदा फळित तू होसी, कल्पवृक्ष तुझे नाम. जे जन भजती भक्तीसी, काम्य होय त्वरितेसी, तुझ देखताची परियेसी, उग्र विष शांत होय. जे सेवितील मनुष्य लोक, अखिल काम्य पाओनी एक, फल प्राप्त होय नीक, पापा वेगळा होय नर. वांजणारी सेवा करिता, पुत्र होतील तिसी त्वरिता, जो नर असेल दैन्य पीडिता, सेविता होतील स्त्रिया युक्त. तुझे छाई बैसोनी, जे जन करती जपानुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फल होय त्यासी. तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य परियेसा. तुझ सेविती त्या नरासी, व्याधी नव्हती कवणे दिवशी, ब्रह्महत्यादी महादोषी, परिहार होती परियेसा. जे जे कल्पूनी मानसी, तुझ सेविती भावीसी, कल्पनापुरती भरवसी, कलियुगी कल्पवृक्ष तुची. सदा वसो तुझ पाशी, लक्ष्मी सहित शांतीसी, म्हणून वर हर्षी, नरसिंह मूर्ती तयेवेळी. ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तोची कल्पतरू, नरसिंह मूर्ती होता उग्रू, शांत झाली तयापाशी. अवतार आपण तयाचे, स्नान आपुले असे साचे, शांतवन करावया उग्रत्वाचे, म्हणून वास औदुंबरी. वृक्षातळी अहर्निशी, श्री गुरु असती गोप्येसी, मध्यान काळ समयासी, समारंभ होय तेथे. अमरेश्वर सन्निधानी, वसती 64 योगिनी, पूजा करावया माथ्यानी, श्री गुरुजवळी येती नित्य. नमन करुनी श्री गुरुसी, नेती आपुले मंदिरासी, पूजा करीती विधीसी, गंध परिमळे कुसुमी. आरोगोनी तयावेळी, पुनरपी येती औदुंबरी, एखाद्या समी द्विजवरी, विस्मय करीती देखोनिया. म्हणती अभिनव यती कैसा, न करी भिक्षा ग्रामात ऐसा, असतो सदा अरण्यवासी, कोणे परी काळकंठी, पाहू याचे वर्तमान. कैसा क्रमितो विनमान, एकदा नर ठेवूनी, पाहू अंत यतीश्वराचा, पाहू म्हणती श्री गुरुचा अंत, तेची जाती यमपंत, ऐसे विप्र मदोन्मत, अधोगतीचे तेचे इष्ट. उपजदा भय ब्राह्मणासी, गेले आपुले स्थानासी, गंगानुज थडियेसी, होता वृत्ती राखीत. त्याने देखील श्री गुरुसी, आल्या योगिनी पूजेसी, गंगेमध्ये नेता कैसी, मार्ग जाहला जळात. विस्मय करीतो नरू, म्हणे कैसा यतीश्वरू, द्विभाग झाले गंगा नीर, केवी गेले गंगेत, श्री गुरु ते नेऊनी, पूजा केली त्या योगिनी, भिक्षा ते करुनी, आले मागुती बाहेर. पाहत होता गंगानुज, म्हणे जाहले कैसे चोज, अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिली देवकन्या. ऐरे दिवसी मागुती,
हाती घेऊनी आरती देवकन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनिया. पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित. जो का नर होता पाहात तोही गेला सवेची. नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाग जाहले गंगेत वारू. भीतरी दिसे अनुपम्य पूर रत्नखचित गोपुरेसी. अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर. श्री गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती. ओवाळून आरती नेले आपुऱ्या मंदिराप्रती. सिंहासन रत्नखचिती बैसो घालिती तयासमी. पूजा करीती विधीसी जे का उपचार षोडशी. अनेका परी षड्रसेसी आरोगण केले तये वेळी. देखून या नरासी म्हणती तू का आलासी. विनवी तो नर स्वामी यासी सहज आलो दर्शनाते. म्हणून लागला गुरुचरणा तल्लीन होऊनी अंतकरणा. म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रय मूर्ती तुची एक. श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियेसी. जे जे तू इच्छिसी मानसी सकळा भिष्ट पावशील. येथील वर्तमान येसी न सांगावे कवणासी. जया दिवशी प्रगट करसी तू ते हानी होईल जाण. येणे परी तयासी श्री गुरु सांगती परियेसी. आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे. श्री गुरुचा निरोप घेऊनी गेला गंगानुज आपण. वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लाधले. ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करीतो गुरु. पुत्र पौत्र स्त्रिया करू महानंदे वर्ततसे. भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी. सेवा करी कलत्रेसी एको भावे करोनिया. वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी. नमन करोनी श्री गुरुसी विनवितेसे तो भक्त. म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू. म्हणून सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र. कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन. नेनो आपण यतीहीन कृपा करणे स्वामी या. श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी. प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर तैक गुरुस्थळ. दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर. जरी पाहसी प्रत्यक्षाकार दावीन तुझ चाल आता. बैसले होते व्याघ्राजिनी धरी गामागे दृढ धरोनी. मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातकाळी. ते स्नान करुनी गेले काशी समाध्यानी. विश्वनाथा दाखवूनी सेवेची गेले गयेसी. ऐसा त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी. येणे परी तयास्थानी देखता झाला तो नर. विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती. श्री गुरुमनी विचारिती आता गोप्य येते व्हावे. ऐसे परी तयस्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी. अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तयवेळी. श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी. विनवता ते करुणावचनी आम्हा सोडूनी केविये जाता. नित्य तुमचे दर्शनासी ताप्रत्रय हरती क्षणेसी. अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहो स्वामिया. येणे परी श्री गुरुसी योगिनी विनवती भक्तीसी. भक्तवत्सले संतोषी दिधला वरतये वेळी. श्री गुरु म्हणती तयांसी सदा सो औदुंबरासी. प्रगटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येथेची असे. तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी. अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो. कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर. अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान हेची जाणा. प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत. मनकामना होय त्वरित तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे. तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादका मनोहरी. पूजा करीते जेतत्परी मनकामना पुरती जाणा. येथे असे अन्नपूर्णा नित्य करती आराधना. तेने होय कामना चतुर्विंध्य पुरुषार्थ. पापविनाशी काम्यतीर्थ सिद्धतीर्थी स्नान करीत. 7 वेळा स्थापन करीत तुम्हा सहित औदुंबरी. 60 वर्षे वांजेसी पुत्र होती शतायुषी. ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी. अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करोनिया देख. अन्न घालिता ब्राह्मणा एका. कोटी ब्राह्मणासी ऐका भोजन दिले फळ असे. औदुंबर वृक्षातळी जप करती जे मन निर्मिळी. कोटी गुणी खोती फळी. होम केलिया तैसेची रुद्र जपोनी
एकादशी पूजा करीती मनोकामानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियेसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञा फळ येथे परियेसा नमन करता येणे परी पुण्य असे अपराम परी प्रदक्षिणा 2 4 करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे होते गाणगा भुवन भीमा तीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे गौप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानम नाम 19 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.